श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय पहिला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद पुरम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश तत्वमस्यादिलक्षण एकनित्य विमलमचल सर्वाधी साक्षीभूत स्वभावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाची भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेष शयना अनंतवेशा अनामातीत अनंता. जय जयाजी गरुडवाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतितपावना रमारम ना विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सहास्य वदन दंत पंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हारी. हेममय भूषणे साजिरी कौस्तुभ मणिविशेष. वस्त्यलांछनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदर अति जेथे विद्यात्याची उत्पत्ती. की चराचर जन्मदाती मूळ चननी तेची पै. जानूपर्यंत करशोभिती मनगटी कंकणे विराजती. करकमलांची आकृती रक्त पंकजा समान. भक्ताद्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्मशंखचक्र चारहस्ती आयुधे. कांसे कसिला पितांबर विद्युल ते सम तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती. जेते भक्तजन सुखावती. ज्याच्या दर्शने पतित तरती. ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. जाते कमलाकरे चुरित संध्याराग समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मांडित वर्णित वेद शिनले. 14 विद्या 64 कला जाते वर्णित थकल्या सकळा. ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर. लिहू न शकले महिमावर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमो तया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. एकदंत परशधर अज्ञम लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू. मंगलकार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान वेदांस सार कळेपा. सकल कार्यरंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरण. ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. मूळ मती ती अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो
अज्ञान तिमिरनाशक अविद्याकाननच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपेकरोनी सच्चिशा लाभे दिव्यज्ञान तेनेच जगी मानवपण येते सेकी निश्चये. तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणारा दयाळ सद्गुरु राज आपणची. नवमास उदरी पाळिले प्रसंसवेदनांत सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करी तसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियेला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एकस्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी नमन मनोवेग जात अचो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र आर्यवर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दरिद्र दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या कला आस्था लागी गेल्या सकळा ऐहित भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थानाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मात विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतेसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जाणी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतरी परी आत्मसार्थक कर वया साचार मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगनासमान अगात आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमक केवीर करू. पिपीलिक म्हणे गिरीसा उचलूनी घालीन काखेसी किंवा खद्योती सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लाडीवाळ पुरविततु दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूच आहे स्वामी तूच एक स्वामीनाथा माझ्या ठायी वार्ता मीपणाची नसेची.
ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये. ऐसे ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझिया मनी. यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रती होवो. आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद. ते स्वास्थ सुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रीत जगी जाहली. श्रीधर आणि मानव ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त. ऐसे तुका रामदित भक्त ग्रंथारंभी तया नमित. वर प्रसादाकारणे अहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर बसले महापंडित आणि चतुर. ऐसा श्रोतो समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणून. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध. मराठी ही न शुद्ध नाही. पढलो शास्त्र छंद. कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडीनी चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा. की हे विद्यान विस्तीर्ण. तया माझी प्रवेश करोनी. सुंदर कुमुसे निवडोन हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बुद्धाजुळी करी प्रार्थना सप्रेम. अहो या पुष्पाचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर. जैसा कैसा सहस्त्र कर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यती राजपद कल्हार. विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंची येते घालीतसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसुत. प्रथमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरण प्रणामस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ. स्वामी सर्वांच्या मनात इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना. धन्यवाद.